गुड आफ्टरनून फ्रेंड्स. या आधीच्या लेक्चरमध्ये आपण एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ॲक्ट जो आहे 1986चा तो पाहिला. या लेक्चरमध्ये आपण वॉटर प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल ऑफ पोल्युशन ॲक्ट आहे 1974चा 1974चा ॲक्ट वॉटर प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल ऑफ पोल्युशन ॲक्ट बघणार आहोत. Water is having very much importance in human life as well as in environment. पाणी हे मानवासाठीच तसेच एन्व्हायरमेंटसाठी खूप महत्त्वाचं आहे. But as industrialization and urbanization take place, people start to get pollute water. पण जे काही इंडस्ट्रियलायझेशन आहे किंवा अर्बनायझेशन वाढतं जे आहे ते या वॉटर पोल्युशनवर किंवा वॉटर पोल्यूट करण्यामध्ये यांचा खूप मोठा हात आहे, इंडस्ट्रियलायझेशनचा आणि अर्बनायझेशनचा. बट ॲज इंडस्ट्रियलायझेशन अँड अर्बनायझेशन टेक प्लेस, पीपल स्टार्ट टू गेट पोल्यूट वॉटर अँड इट्स रिसोर्सेस टू प्रोटेक्ट अँड प्रिझर्व वॉटर सोर्सेस. द लेजिस्लेचर इनॅक्ट द ॲक्ट अँड प्रोव्हाइड्स ए पनिशमेंट फॉर द पर्सन्स हू कॉन्ट्रावेट्स द प्रोव्हिजन्स ऑफ दिस ॲक्ट. जे काही इंडस्ट्रियलायझेशनमुळे आणि अर्बनायझेशनमुळे जे काही पोल्युशन होत आहे आणि जे काही लोक पोल्यूट करत आहेत, वॉटर बॉडीज आहे ज्या काही आहेत, रिव्हर हे ते त्यामध्ये सांडपाणी तसेच इंडस्ट्रीमधलं घाण पाणी सोडून चांगलं पाणी जे काही प्रदूषित करत आहेत आणि त्यावर कंट्रोल ठेवण्यासाठीच हा ॲक्ट आलेला आहे. तसेच या ॲक्टनं काही पनिशमेंट प्रोव्हाइड केलेले आहेत. जर का या ॲक्टच्या प्रोव्हिजनमध्ये काही या ॲक्टच्या प्रोव्हिजन्सच्या विरुद्ध कोणी वागलं किंवा या ॲक्टच्या प्रोव्हिजन फॉलो नाही केल्या, ब्रीच केल्या तर त्यासाठी पनिशमेंट पण प्रोव्हाइड केलेल्या आहेत. ऑब्जेक्ट काय आहे ॲक्टचं तर आपण बघू की अलॉंग विथ द प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल ऑफ वॉटर पोल्युशन, दिस ॲक्ट ऑल्सो प्रोव्हाइड्स द पेनल्टीज टू द पर्सन who contravenes the provisions under this act and by penalizing try to reduce control the water pollution. ऑब्जेक्ट काय आहे ॲक्टचं? वॉटर पोल्युशन कंट्रोल करणं, त्याचबरोबर जे कोणी काही या प्रोव्हिजन्स फॉलो नाही करणार, वॉटर पोल्युशन कंट्रोलसाठीच्या ज्या काही प्रोव्हिजन्स दिलेल्या आहेत त्या फॉलो नाही करणार तर त्यासाठी त्यांच्यासाठी पनिशमेंट प्रोव्हाइड करणं, असे दोन ऑब्जेक्ट आहे ॲक्टचे की वॉटर पोल्युशन कंट्रोल करणं आणि कोणी जर या प्रोव्हिजन्स फॉलोअप नाही केल्या तर पनिशमेंट प्रोव्हाइड करणं, असे दोन ऑब्जेक्ट आहेत त्या ॲक्टचे. आता काही प्रोव्हिजन्स आहेत पेनल्टीच्या रिलेटेड, तर त्या पेनल्टीच्या रिलेटेड प्रोव्हिजन्स काय काय आहेत ते आपण बघूया. पेनल्टी फॉर नॉट कंप्लाइंग डायरेक्शन्स अंडर सेक्शन 20 to section 41. As per section 41 of this act, if any person fails to comply with the directions under section 20 subclause 2, that is furnishing information about abstracting water from stream in the large quantity, and the direction under section 23, that is information of establishment, then he may liable to punishment of imprisonment which may extend to 3 months and fine extend to 10,000 rupees. जे काही सेक्शन 20 ते 41मध्ये जे काही प्रोव्हिजन्स दिलेले आहेत आणि त्या जर फॉलोअप नाही केल्या आणि कोणी सेक्शन 41नुसार जे काही स्ट्रीम आहे, वेगवेगळे पाण्याचे स्ट्रीम्स असतील, झरे असतील, तर त्यातून पाणी लार्ज क्वांटिटीमध्ये कोणी पाणी ॲब्स्ट्रॅक्ट करत असेल तर त्याला पेनल्टी आहे 10,000 रुपये, तसेच 3 मंथ पनिशमेंट पण आहे. If any order may pass by the court or board under section 32 and 33A for the prevention and control of water pollution, like जर एखाद्या कोर्टनं किंवा बोर्डानं एखादी ऑर्डर पास केली अंडर सेक्शन 32 आणि 33मध्ये, ऑर्डर कोणती तर आपण बघूया त्या ऑर्डर कोणकोणत्या आहेत. Order of prohibition from discharging poisonous or noxious pollutants in a stream or other water resources. ऑर्डर एखादी पास केली की तुम्ही जे काही पॉयझनस और नॉक्सियस पोल्युटन्स आहेत तर ते वॉटर स्ट्रीममध्ये टाकू नका, तर त्या एखादी अशी प्रोहिबिट करणारी ऑर्डर केली की जे काही नॉक्सियस घातक पदार्थ आहेत ते पाण्यामध्ये सोडू नका,
किंवा ऑर्डर ऑफ कोर्ट फॉर प्रोहिबिशन फ्रॉम डिस्चार्जिंग पॉयझनस ऑर नॉक्सियस पोल्युटन्स इन स्ट्रीम, किंवा पाण्यामध्ये काही पोल्युटन्स सोडू नका. तसेच डायरेक्शन ऑफ क्लोजर ऑफ प्रोसेसेस ऑर स्टॉपिंग सप्लाय ऑफ सर्व्हिसेस अँड एनी पर्सन अगेन्स्ट हुम, ज्या काही वर दिलेल्या ऑर्डर आहेत आणि त्या ऑर्डर जर एखाद्या पर्सननी फॉलो नाही केल्या, एनी पर्सन अगेन्स्ट हुम अबव ऑर्डर्स आर पास्ड फेल्स टू कंप्लाय विथ एनी ऑफ दीज ऑर्डर शॅल बी लायबल फॉर इम्प्रिझनमेंट फॉर 1 year अँड 6 months. तर 1.5 वर्षाची शिक्षा आहे, 1.5 वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते यामध्ये. जो कोणी जर कोर्टने किंवा एखाद्या अथॉरिटीने ऑर्डर दिली की एखादं जे काही पिण्यायोग्य पाणी आहे किंवा स्ट्रीम आहेत, पाण्याचे जे काही वेगवेगळे सोर्सेस आहेत, तर त्यामध्ये तुम्ही नॉक्सियस जे काही पदार्थ आहेत, घातक पदार्थ, ते असे सोडू नका अशी ऑर्डर केली आणि तरी पण एखाद्याने त्या ऑर्डरच्या विरोधात जाऊन जर असे काही कृत्य केलं तर ही शॅल बी पनिश्ड विथ 1 year अँड 6 months इम्प्रिझनमेंट अँड ऑल्सो शॅल बी लायबल टू फाईन. आणि ही जी काही शिक्षा आहे ती एक्सटेंड होऊ शकते 6 वर्षापर्यंत, पण कमीत कमी 1.5 वर्ष तर आहेच, पण जर कोर्टाला वाटलं तर 6 वर्षापर्यंतही ही शिक्षा वाढवू शकतात. अँड विथ फाईन विथ कंटिन्युअस फेल्युअर्स ॲडिशनल, जर कंटिन्युअस फेल्युअर्स होत राहिलं या ऑर्डरमध्ये तर ॲडिशनल फाईन 5,000 रुपये पर डे कोर्ट अवॉर्ड करू शकतो. आता काही अदर पेनल्टीज आहेत सर्टन ॲक्टच्या रिलेटेड, आपण त्या पाहूया वन बाय वन. पेनल्टी फॉर सर्टन ॲक्ट्स सेक्शन 42. इफ एनी पर्सन इज फाउंड टू बी गिल्टी ऑफ द ॲक्ट्स लाईक इफ एनी पर्सन डिस्ट्रॉय, पुल डाऊन, रिमूव्स, इंजर्स or defaces any pillar, post or stake fixed in the ground or any notice placed by or under the authority of the board, obstructs any person from doing or performing orders or directions of the board. एखाद्या व्यक्तीने जर काही जे काही समजा पोस्ट किंवा एखादी नोटीस एखाद्या भिंतीवर लावलेली आहे वॉटर पोल्युशनच्या रिलेटेड, तर ती काढून घेतली किंवा इंज्युअर केलं, एखादे काही गोष्टी आहेत, नोटीस काढून घेणं किंवा फाडणं, तसेच एखादं जे पर्सन आहे त्या पर्सनला ॲब्स्ट्रॅक्ट करणं त्याच्या ड्युटी करण्यापासून, किंवा डॅमेज एनी वर्क ऑर प्रॉपर्टी ऑफ द बोर्ड, एक बोर्डची प्रॉपर्टी किंवा काम आहे ते डॅमेज करायचा प्रयत्न केला किंवा डॅमेज केला. फेल्स टू फर्निश इन्फॉर्मेशन्स रिक्वायर्ड बाय एनी ऑफिसर, आणि एखाद्या ऑफिसरनं माहिती विचारली असता त्याला इन्फॉर्मेशन जाणून बुजून इन्फॉर्मेशन न देणं. फेल्स टू इंटिमेट द ॲक्सिडेंट टू द अथॉरिटी, कुठे काही ॲक्सिडेंट झाला असेल आणि ते इंटिमेट त्याचं तो कळवलाच नाही अथॉरिटीला, जी बोर्ड पोल्युशन कंट्रोल अथॉरिटी आहे त्याला कुठे ॲक्सिडेंट झाला एखादा वॉटर पोल्युशनमुळे काही घडलं नुकसान, तर त्याचे इंटिमिनेशन देणं गरजेचं असते आणि ते जर नाही दिले तर अशा सगळ्या व्यक्ती शॅल बी पनिशेबल विथ इम्प्रिझनमेंट विच एक्सटेंड टू 3 months. तर 3 months इम्प्रिझनमेंट आहे आणि फाईन आहे विच मे एक्सटेंड टू 10,000 रुपीज. तर 10,000 रुपयापर्यंत फाईन पण आहे आणि 3 महिने इम्प्रिझनमेंट आहे जर असे काही कोणी केलं तर. देन अनदर पेनल्टी आहे पेनल्टी फॉर कॉन्ट्राव्हेशन ऑफ प्रोव्हिजन ऑफ सेक्शन 24 to section 43. Whoever contravenes the provisions of section 24, that is causing or permitting poisonous, noxious and polluting matters etc. directly or indirectly entering into stream or other water resources shall be punishable with imprisonment for a term not less than 1 year and 6 months which may extend to 6 years and with a fine. अशी कुठलीही व्यक्तीने जे काही पोल्युटिंग मॅटर आहेत ते डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली परमिशन दिली पाण्यामध्ये, चांगल्या पाण्यामध्ये घातक पदार्थ सोडण्याची, तर त्याला 1.5 वर्षापर्यंत शिक्षा आणि ती 6 वर्षापर्यंत वाढू शकते कोर्ट. अनदर पेनल्टी आहे पेनल्टी फॉर कॉन्ट्राव्हेशन ऑफ सेक्शन 25 or 26 to section 44. Section 25 restrict a new outlet and new discharge without previous consent of the state board. सेक्शन 25 सांगते की जे काही आउटलेट आहेत घाण पाणी सांडपाणी काढून देण्यासाठी जे काही मोठमोठे नाले असतात त्याला आउटलेट म्हणतात. ते आउटलेट जे काही आहेत
तर ते सेक्शन 25 रेस्ट्रिक्ट करते. नवीन जे काही नवीन मोठमोठाले नाले सांडपाणी वाहून नेण्यासाठी तयार करण्यासाठी ते सेक्शन 25 रेस्ट्रिक्ट करते, थांबवते असे वेगवेगळे नाले. स्टेट बोर्डला न विचारता आपल्याला असे काही आउटलेट वेगळे नवीन आउटलेट नाही काढता येत किंवा नाही तयार करता येत. तर जर कोणी जे आउटलेट काढेल त्यासाठी पनिशमेंट प्रोव्हाइड केलेली आहे. सेक्शन 26 स्टेट्स अबाउट द परमिशन इज नेसेसरी फॉर एक्झिस्टिंग आउटलेट्स इमिडिएट आफ्टर द कमेन्समेंट ऑफ दिस ॲक्ट फॉर डिस्चार्जिंग द सिवेज ऑर द ट्रेड इफ्लुएंट अँड हे जे रेस्ट्रिक्शन्स करून पण जर कोणी आउटलेट जर काढत असेल तर इफ एनी पर्सन कॉन्ट्राव्हर्सेस दिस प्रोव्हिजन, कोणीही एक असा व्यक्ती ज्याने जे सेक्शन 25 आणि 26 जे की रेस्ट्रिक्ट करते आउटलेटसाठी त्या फॉलो नाही केल्या, त्यांचं ब्रीच केलं तर शॅल बी पनिशेबल नॉट लेस दॅन 1 year and 6 months अँड विच मे एक्सटेंड टू 6 years. येथे पण दीड वर्षाची पनिशमेंट होऊ शकते, जे की 6 वर्षापर्यंत वाढू पण शकते. देन नेक्स्ट आहे इन्हान्स्ड पेनल्टी आफ्टर प्रिव्हियस कन्व्हिक्शन. पहिलं पण कन्व्हिक्शन झालेलं असेल आणि दुसऱ्यांदाही सेम गुन्हा केला तर सेक्शन 45 नुसार इन्हान्स्ड पेनल्टी काय आहे ते आपण बघूया. इफ एनी पर्सन हॅज बीन कन्व्हिक्टेड ऑफ एनी ऑफेन्स अंडर सेक्शन 24, 25, 26 and is again found guilty of offense shall be on second and on every subsequent conviction punishable with imprisonment for a term which not be less than 1 year and 6 months and extend to 6 years with fine. नंतर पण सेम पनिशमेंट होणार. आधी जशी 6 वर्षापर्यंत वाढू शकते पनिशमेंट, ते पर्सन सेम लायबली असणार. दुसरे सबसिक्वेंट त्याने नंतर पण तसाच जर गुन्हा केला तर सेम तेवढीच पनिशमेंट त्याला परत होऊ शकते. अँड ऑल्सो फाईन, ही शॅल बी लायबल ऑल्सो टू फाईन ऑल्सो. देन अनदर पेनल्टी आहे पेनल्टी फॉर कॉन्ट्राव्हेशन ऑफ सर्टेन प्रोव्हिजन्स ऑफ ॲक्ट सेक्शन 45. हे काही वेगवेगळे जे ॲक्ट आहे आपण आधीच्या लेक्चरमध्ये एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ॲक्ट बघितला, तसेच आता आपण आज वॉटर पोल्युशन कंट्रोल ऑफ वॉटर पोल्युशन ॲक्ट बघतोय. तसेच वेगवेगळे ॲक्ट फक्त तुम्ही यामध्ये डेट लक्षात ठेवा की हा ॲक्ट कधी आला आणि काही पेनल्टी आहेत ज्या मेन त्या पेनल्टी तेवढ्या लक्षात ठेवा. ॲक्टमध्ये जास्त पेनल्टीज दिलेल्या आहेत. तर एखादा ॲक्ट येतो तो मुळात कंट्रोल करण्यासाठी, एखादी गोष्ट पोल्युशन असेल तर ते कंट्रोल करण्यासाठी, आणि ते कंट्रोल नाही केलं तर त्याला सबसिक्वेंट पनिशमेंट प्रोव्हाइड केल्या जाते. तर सहसा वॉटर पोल्युशन ॲक्टमध्ये 1.5 वर्ष प्रत्येकच गुन्ह्यासाठी जास्तीत जास्त 1.5 वर्ष पनिशमेंट आहे आणि जे की 6 वर्षापर्यंत वाढू शकते. इफ देर आता आपण पुढची पनिशमेंट पाहूया, पेनल्टी पाहूया. पेनल्टी फॉर कॉन्ट्राव्हेशन ऑफ सर्टेन प्रोव्हिजन्स ऑफ ॲक्ट. If there is no any penalty has been provided to any of the provisions of this act and any person contravenes any of these provisions shall be liable for punishment with imprisonment which may extend to 3 months and with fine, and on subsequent offense additional fine 5,000 for every day should be imposed. एखाद्या व्यक्तीने असा गुन्हा केलेला आहे की ज्यासाठी पनिशमेंट प्रोव्हाइड नाही आहे ह्या ॲक्टमध्ये. समजा आता ह्या वॉटर पोल्युशन ॲक्ट आहे, तर एखाद्या व्यक्तीने एखादा गुन्हा केला आणि त्या गुन्ह्यासाठी पनिशमेंटच प्रोव्हाइड नाही केलेली ह्या ॲक्टनं, नेमकी कुठली पनिशमेंट द्यायची, तर तेव्हा त्या व्यक्तीला कमीत कमी 3 महिन्याची पनिशमेंट दिल्या जाते. तसेच जर त्याने तो ॲक्ट गुन्हा चालू ठेवला तर ते प्रत्येक दिवसासाठी 5,000 रुपयाला लायबल असणार. आज गुन्हा केला, आज 5,000, उद्या त्याने सेम गुन्हा केला, उद्या 5,000साठी तो लायबल असणार. देन अनदर प्रोव्हिजन, पुढची प्रोव्हिजन पाहूया आपण ॲक्टमधली. पब्लिकेशन ऑफ द नेम ऑफ द ऑफेंडर सेक्शन 46. If any person commits the same crime even after conviction and on a second and subsequent conviction, court when deems fit may publish the name, residence, the offense and penalty imposed on accused in any newspaper, and the publication charges should be recovered from accused in the same manner as a fine.
एखाद्या व्यक्तीने एखादा गुन्हा केला आणि गुन्हा करून त्याला कन्व्हिक्शन झाली आणि परत तो कन्व्हिक्शन होऊ नये, परत दुसऱ्या वेळेसही त्याने सेम गुन्हा केला किंवा अजून सबसिक्वेंट गुन्हा केला त्याच्याशी रिलेटेड, तर कोर्टाला वाटलं तर कोर्ट मग अशा व्यक्तीचं नाव, पत्ता, कुठे राहतो हे सगळं ते पेपरमध्ये पब्लिश करू शकतात. तसेच जे काही पब्लिकेशनला चार्जेस येतील पेपरमध्ये त्याचं नाव देऊ शकतात की ही सदर व्यक्ती असं याच्यासाठी क्राईम करत आलेली आहे, गुन्हा करत आलेली आहे असं. आणि ते पब्लिकेशन जे पेपरमध्ये दिलेले आहे त्याला जे काही चार्जेस लागले ते पण त्या व्यक्तीकडून वसूल करून घेते कोर्ट अंडर सेक्शन 46 नुसार या ॲक्टच्या. अनदर प्रोव्हिजन सेक्शन 47 नुसार आहे जे ऑफेन्सेस बाय कंपनीज, एखाद्या कंपनीनं गुन्हा केल्यावर काय. व्हेन अन ऑफेन्स अंडर दिस ॲक्ट हॅज बीन कमिटेड बाय अ कंपनी, every person who at the time of offense was committed was in charge of and was responsible to the company for conduct of business of company, as well as the company shall be deemed to be guilty of offense and shall be liable to proceeded and punished accordingly. एखाद्या कंपनीकडून काही जर ॲक्ट खाली गुन्हा झाला तर प्रत्येक व्यक्ती जबाबदार असणार जी की त्या कंपनीची इन्चार्ज होती, त्या वेळेमध्ये त्या कंपनीचा एक भाग होती, तर त्याशी प्रत्येक व्यक्ती त्या कंपनीच्या ॲक्टला जबाबदार असणार. आणि सेम टाईम कंपनी पण गिल्टी असणार ते जे काही त्याने ऑफेन्स केलेला आहे. आणि पनिशमेंट आहे त्यासाठी पण सेम जेवढी त्या व्यक्तींना पनिशमेंट, प्रत्येक व्यक्ती ज्या कंपनीचा भाग होता, इन्चार्ज होता, त्यांना सेम पनिशमेंट. इफ द पर्सन इन चार्ज ऑफ कंपनी इज लायबल टू एनी पनिशमेंट if he proves that the offenses was committed without his knowledge or exercise all due diligence to prevent the commission of such offense, then only he is not liable for any punishment. आणि एखाद्या पर्सननं असं प्रूव्ह केलं, जो काही पर्सन इन चार्ज होता कंपनीचा, जो काही लायबल आहे पनिशमेंटला, त्याने प्रूव्ह केलं की जे काही ॲक्ट झालेला आहे कंपनीद्वारे तर त्याच्या विदाऊट नॉलेज होता, त्याला काही माहीतच नव्हतं त्याबद्दल, आणि त्यानं सगळे ड्यू डिलिजन्सनी त्याने सगळे प्रिव्हेन्शन घेतले होते, प्रिकॉशन घेतले होते असं ॲक्ट न होण्यासाठी किंवा असं काही नुकसान, डॅमेज, गुन्हा न होण्यासाठी त्यांनी सगळी खबरदारी घेतलेली आहे, असं जर त्याने प्रूव्ह केलं तरच तो त्याच्यामध्ये गिल्टी, त्याला लायबल धरल्या नाही जाणार. अदरवाईज तो पण प्रत्येक व्यक्ती गिल्टी असणार जो काही कंपनीचा इन्चार्ज होता. अनदर प्रोव्हिजन आहे ॲक्टमध्ये ऑफेन्सेस बाय गव्हर्नमेंट डिपार्टमेंट सेक्शन 48. सेक्शन 48 जे आहे ते आहे ऑफेन्सेस बाय गव्हर्नमेंट डिपार्टमेंट्स. गव्हर्नमेंट डिपार्टमेंटकडून गुन्हा झाल्यावर काय. व्हेन अन ऑफेन्स अंडर दिस ॲक्ट हॅज बीन कमिटेड बाय एनी डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट, the head of department shall be deemed to be guilty of offense and shall be liable to be proceeded against and punished accordingly. जे काही हेड आहे हेड ऑफ डिपार्टमेंटचा, जो कोणी हेड आहे डिपार्टमेंटचा, तर तो गिल्टी असणार या ऑफेन्सेसबद्दल. आणि दी हेड ऑफ डिपार्टमेंटनं जर प्रूव्ह केलं ही कॅन नॉट बी गिल्टी ऑफ द ऑफेन्स, की त्याच्या नॉलेजच्या त्याला नॉलेज नव्हतं एखाद्या गुन्ह्याचं किंवा एखादी गोष्ट घडणार आहे, एखादा गुन्हा होणार आहे या वॉटर पोल्युशन ॲक्टखाली, तर त्याला त्याचं नॉलेजच नव्हतं आणि त्यानं पण योग्य ती सगळी खबरदारी घेतली होती एखादं गोष्ट प्रिव्हेंट करण्यासाठी, कमिशन ऑफ एखादा गुन्हा प्रिव्हेंट होण्यासाठी सगळी खबरदारी घेऊन हा गुन्हा झालेला आहे असं जर असेल तरच तो गिल्टी नसणार जो काही हेड ऑफ डिपार्टमेंट आहे. तर अशा प्रकारे ऑफेन्सेस बाय गव्हर्नमेंट डिपार्टमेंटमध्ये जर जो काही हेड ऑफ डिपार्टमेंट आहे तो गिल्टी असणार. त्याने जर प्रूव्ह केलं तर तो गिल्टी नाही असं त्याने प्रूव्ह केलं तरच तो जबाबदार नसणार एखाद्या ॲक्टसाठी. अनदर प्रोव्हिजन्स आहे याच्यामध्ये कॉग्निझन्स ऑफ ऑफेन्सेस सेक्शन 49.
No court shall take cognizance of any offence under this act except a complaint made by a board or any officer authorized or any person who has given notice of not less than 60 days in manner prescribed of the alleged offences and of his intention to make a complaint to the board or authorized officers. तर कोणतंच कोर्ट या ॲक्ट खाली कॉग्निझन्स घेत नाही एक्सेप्ट द कंप्लेंट मेड बाय बोर्ड. जर बोर्डनं कंप्लेंट केली किंवा एखादा ऑफिसर ॲथॉराईज केलेला असेल बोर्डनं, तर अशाच व्यक्तीची कंप्लेंट हा या ॲक्टद्वारे एखादं कोर्ट घेते आणि एखाद्या दुसऱ्या कुठल्याही एनी पर्सनची अशी कुठलीही व्यक्ती याखाली सूट फाईल करू शकते जर त्याने 60 दिवसापूर्वीची नोटीस दिली बोर्डला. तर ती 60 दिवसांची नोटीस कंपल्सरी आहे, मॅन्डेटरी आहे जर एखाद्या कुठल्याही जर ऑर्डिनरी पर्सनला सूट फाईल करायचं असेल याच्याखाली तर. अदरवाईज कोणीही कंप्लेंट नाही करू शकत. The court inferior to that metropolitan magistrate or JMFC shall not try any offence punishable under this act. तसेच JMFC आणि मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेटचं कोर्ट आहे तर त्यांना पावर नाही आहे खाली ऑफेन्स हँडल करण्यासाठीची. इथे केसला बघूया आपण. MC मेहता वर्सेस युनियन ऑफ इंडिया AR 1988 सुप्रीम कोर्ट. गंगा पोल्युशन केस, जिला पॉप्युलरली नोन ॲज अ गंगा पोल्युशन केस. The Ganga pollution cases are the most important water pollution case in the India. The environmentalist activist advocate in 1985 by way of PIL filed a writ petition under section 32 of the Constitution for issuing or direction Kanpur municipality to restrain itself from discharging wastewater into the river Ganga and also to tanneries to stop polluting water of river. जी काही गंगा पोल्युशन केस झाली होती तर यामध्ये जे काही वेगवेगळ्या एन्व्हायरमेंटलिस्ट होते, जे काही ॲक्टिविस्ट होते, सामाजिक कार्य करणारे कार्यकर्ते असतील तसेच एन्व्हायरमेंटचं संरक्षण करणारे काही असतील तर त्यांनी तसेच ॲडव्होकेट काही असतील तर अशा वेगवेगळ्या लोकांनी PIL फाईल केली होती अंडर सेक्शन 32 कॉन्स्टिट्यूशनच्या. आपल्याला माहिती का अंडर सेक्शन 32 डायरेक्ट सुप्रीम कोर्टमध्ये PIL फाईल करता येते. तर या बाबतीतही गंगा पोल्युशन जी काही रिव्हरचं पोल्युशन होतं गंगा तर ते कंट्रोल करण्यासाठी ह्या वेगवेगळ्या लोकांनी PIL फाईल केली होती आणि जे काही कानपूर म्युन्सिपाल्टी आहे त्यांना सूचना डिरेक्शन दिली होती की तुम्ही जे काही घाण पाणी सांडपाणी गंगा रिव्हरमध्ये टाकल्या जाते तर ते थांबवण्याकरता पावले उचलावीत किंवा तुम्ही स्वतः ते घाण पाणी सांडपाणी ते न टाकण्यात यावं. तसेच जे काही तिथले रेसिडेन्शियल लोक आहेत त्यांनाही गंगा या रिव्हरचं पोल्युशन होणार नाही याची खबरदारी घेण्याचे जे काही डिरेक्शन्स आहेत ते कोर्टाने दिले होते. तर तुम्ही अजून डिटेलमध्ये गंगा पोल्युशन केस काय आहे ते गुगलवर टाकून बघू शकता की डिटेलमध्ये अजून काय आहे गंगा पोल्युशन केस. तर मोस्टली असे एवढंच लक्षात ठेवा की जे काही ॲक्टिविस्ट असतात त्यांनी 1985 साली PIL फाईल केली होती अंडर आर्टिकल 32 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन टू प्रिव्हेंट द गंगा पोल्युशन. तर अशा प्रकारे ह्या काही पेनल्टीज होत्या वॉटर पोल्युशन ॲक्टच्या. वॉटर पोल्युशन ॲक्ट कधीचा आहे 1972. तसेच काय काय पेनल्टीज आहेत थोडक्यामध्ये त्या आपण पाहिल्या. त्याच्याशी रिलेटेड गंगा पोल्युशन केस एक पाहिली. नंतरच्या लेक्चरमध्ये आपण वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट बघूया. आज आपण या लेक्चरमध्ये थांबूया. तुम्ही प्रत्येकच ॲक्ट बघताना तो कधी इन्फोर्स झाला हे लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला MCQला तो येऊ शकतो कोणता ॲक्ट कधी इन्फोर्स झाला तर. ठीक आहे, आजच्या लेक्चरमध्ये थांबूया आपण.